नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। नंदापूर धरणातून 13,932 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे। दुधोंडीला मारुती पाण्याखाली गेलाय। रामकुंड परिसरातल्या बाजारपेठांमध्ये पाणी झालेलं आहे। नदीकाठच्या रहिवाशांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिकमधील धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। नागरिकांना आवाहन करतोय की आता आम्ही पूर परिस्थितीची पाहणी करतोय। आपल्याला जी धोकादायक परिस्थिती वाटत होती ती जी लेवल आहे 19,000 क्युसेकची ती आपण आता गाठलेली आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी असतील, मी असेल, आमच्या प्रशासकीय सगळे अधिकारी आम्ही बघायला चाललो आहोत। पुराजवळ कुणीही येऊ नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते। रात्रीतून जर पाऊस वाढला तर त्याच्यामुळे सतर्कतेचा इशारा जारी आहे। संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। काय सध्याची पुरासंदर्भातली दृश्य आहेत, काय सध्या तिथली माहिती आहे आणि हवामान विभागानं नाशिकला काय नेमका अंदाज वर्तवलाय? नक्कीच मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। ते बघितलं तर कालपासून खरं तर पावसाचा जोर वाढलेला होता। यामुळे गंगापूर धरणातून 19,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। पहाटेपासून हा विसर्ग जरी कमी करण्यात आला असला तरी 13,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सध्या गंगापूर धरणातून करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि होळकर पुलावर हाच विसर्ग हा 22,000पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। खरं तर जिल्ह्याभरातील संपूर्ण जे धरणं आहेत ते तुडुंब भरलेले आहेत आणि याचा परिणाम देखील आपल्याला जाणवू लागलेला आहे। या गोदावरी नदी पाणी पातळीची वाढ मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते आणि जे गोदाघाट परिसरातले जे छोटे मोठे मंदिर आहेत ते सगळेच पाण्याखाली गेलेले आहेत। आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। सायखेडा चा पूल जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। नेमकी जिल्ह्याची परिस्थिती काय आहे आणि आता आपण काय आढावा घेतो? नाही, आपल्याकडे आपले 4 तालुके असतो ना, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीचा येतो त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट 200 मिलीमीटर पाऊस सतत 3 दिवस पडला। त्यामुळे जो आपला गंगापूर धरण आहे आणि गौतमी गोदावरी धरण आहे ते पूर्णतः भरले आणि ऑलमोस्ट 13,000 कल दुपारी 2 वाजेपासून इनकमिंग आउट गोईंगला आपण मॅनेज केलं आणि 13,500 ते 13,800 या लेवलवर आपण पाणी गंगापूर धरणावर सोडलं आहे। परंतु याला अगर आपण सोडला, उर्वरित जो पाऊस आहे ते स्थानिक फ्री कॅचमेंट एरिया जो आपण नाशिक शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बघतोय ते फ्री कॅचमेंट एरियाचा पाऊस आहे आणि ते जवळपास 14,000 क्युसेक्सपर्यंत फ्री कॅचमेंट एरिया या होळकर ब्रिजवर गेला होता आणि काल रात्री 3 ते 5 वाजेच्या परिसर मध्ये ते ऑलमोस्ट 27,000ला गेला होता। परंतु या गोष्टी असताना आपल्याकडे जो आपले फ्लड कंट्रोलचे मॉडेल्स आहे, आपण 42,000 जो आपला हाय फ्लड लेवल आहे त्याची तयारी केली। त्याच्या अर्थ आहे की नदीच्या जो साधारण पात्र आहे त्याच्यापासून 70 फूट मागे इथपर्यंतचे सगळे जो लो लाईंग एरियाजमध्ये जो दुकान असतील तर घर असतील त्याला आपण इव्हॅक्युएट केला, लोकांना सामान काढण्याची सूचना दिली। 6 वाजताचा आपण वॉर्निंग दिला होता। परंतु याच्या म्हणजे फ्लड कंट्रोलचा जो काम झाला त्याच्यामुळे रात्री 11 वाजेनंतरच त्या ठिकाणी ते त्याच्यापासून पुढे गेला आणि सतत पाऊस असल्यामुळे ते पुढे गेला। आपला अंदाज होता ते 24,000 ते 25,000मध्ये जाणार आहे, त्या अंदाजपासून 26,000 ते 27,000 ते रात्री 3 ते 5 या कालावधीमध्ये होता। हे सगळे असताना आपण बघू शकतो की ते प्रत्येक 1000 क्युसेक्स अबाउट 6 इंच के आसपास रफली ते म्हणजे पाणीच्या हाईट वाढवतो आणि मागे कंटूरप्रमाणे ते अराउंड 10-10 फूट मागे जातो। याचा परिणाम हे झाला की एवढं पाणी वाढलं असलं तरी एकही पॅनिक कॉल पूर्ण नाशिक शहर असेल, जिल्हा असेल, कुठल्याही प्रकारचे लोकांना काढण्याचे असेल, आरोग्य विभागाला असेल, कोण अडकलेला असेल, एकही पॅनिक कॉल आपल्यापर्यंत आलेला नाही। कुठल्याही प्रकारची अडचणी आली नाही, कुठल्याही जानमालचे नुकसानच्या आत्तापर्यंत एकही माहिती या म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे नाही। आणि नाशिक शहरच्या विशेषतः अगर आपण सांगू तर ऑलमोस्ट 300 पोलीस कर्मचारी जागेवर होते, 500पेक्षा जास्त महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी जागेवर होते, सक्शन मशीन होता, स्मार्ट सिटीचा कंट्रोल रूम चालू होता, महानगरपालिकाचे महापौर, उपमहापौर सगळे त्यांचे पदाधिकारी, त्यांचे अधिकारी ते जागेवर होते आणि याचा परिणाम हे झाला की व्यवस्थितपणे पूर्ण कंट्रोलमध्ये परिस्थिती आली। खरं तर आता बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी या जिल्ह्याभरातील सगळ्या परिस्थिती जी आहे ती माहिती दिल्याची आपल्याला पाहायला मिळते। सध्या 13,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातून करण्यात येतो। यामुळे संपूर्ण जे घाटमाथ्यातील परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी।